शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICL कंपनीच्या फर्टिफ्लो NPK 750-7 या ग्रेड खताविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच ते कोणकोणत्या स्टेजला वापरले पाहिजे तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण व फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सध्या वॉटर सोल्युबल ग्रेड खतांविषयी बोलायचे झाले तर सध्या ICL या कंपनीचे जेवढे पण खतं आहेत ती अत्यंत जबरदस्त व त्यांची क्वालिटी खूप चांगली आहे. तर आज आपण त्यातीलच NPK 750-7 या ग्रेड खताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला NPK 750-7 या ग्रेड खताविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, ICL कंपनीच्या NPK 750-7 या ग्रेड खतामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन हे 5%, फॉस्फरस हे 45%, पोटॅशियम हे 5% प्लस यामध्ये आपल्याला 2% झिंक हे ट्रेस एलिमेंट पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे पीक ॲसिड तंत्रज्ञानावरती आधारित एक चांगले खत आहे जे वापरल्यावरती अन्नद्रव्याचा अपटेक त्या ठिकाणी चांगला होत असतो व यामध्ये फॉस्फरस असल्यामुळे आपल्या जमिनीचा पोत देखील त्या ठिकाणी सुधारण्यास चांगल्या पद्धतीने मदत होत असते. तर हे एक चांगले खत आहे व 100% पाण्यामध्ये विरघळते, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला ड्रीपमधून होत नाही. शेतकरी मित्रांनो, पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आपण झिंकचा वापर करत असतो. म्हणून फर्टिफ्लो NPK 750-7 हे जे खत आहे यामध्ये झिंक असून उत्पादन वाढीसाठी आपल्याला चांगले आहे. तर शेतकरी मित्रांनो, फर्टिफ्लो NPK 750-7चा वापर केल्यावरती पिकात आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळत असतात. तर पांढऱ्या मुळींची वाढ चांगल्या पद्धतीने होते, तसेच मुळे ही लांब होत असतात, त्यामुळे पिकातील जो काही न्यूट्रंट अपटेक आहे तर हा चांगल्या पद्धतीने वाढत असतो. तसेच फुलांचे रूपांतर फळात जलद गतीने होत असते, त्यामुळे आपल्याला सेटिंग ही चांगली होताना दिसून येत असते. तसेच झिंक असल्यामुळे झिंकची कमतरता पिकाला भासत नाही व याचा जो काही pH आहे हा pH 3 आहे, त्यामुळे क्षारयुक्त जमिनीसाठी आपण जर का वापरलं तर हे योग्य असं खत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, झिंकमुळे आपल्याला पिकाचे उत्पादन वाढवण्यास चांगल्या पद्धतीने मदत होत असते. म्हणजे पिकात सेटिंग अवस्थेत अथवा फुलकळी अवस्थेत जर का आपण या खताचा वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, फर्टिफ्लो NPK 750-7चा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण फर्टिफ्लो NPK 750-7चा वापर त्या ठिकाणी करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही पिकांमध्ये, त्यामुळे आपण वापर करायचा झाला तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकांमध्ये आपण वापर करू शकतो. तसेच वापर करत असताना शेतकरी मित्रांनो, आपण जर का फुलकळी व सेटिंग अवस्थेमध्ये जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना आपण प्रमाण काय घ्यायचे आहे. तर याचा वापर करत असताना आपण जर का प्रमाण एकरी 5 ते 10 किलो प्रति एकर याचा पीक वाढीच्या अवस्थेनुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पीक ॲसिड तंत्रज्ञान म्हणजे काय? जी खतं ॲसिडिक आहे व अशी खते आपण जर शेतीसाठी वापरली तर पिकातील न्यूट्रंट अपटेक वाढत असतो. त्याच पद्धतीने आपले जे काही ड्रीप आहे तर हे ड्रीप त्या ठिकाणी क्लीन होण्यास चांगल्या पद्धतीने मदत होत असेल तर वापर करताना आपण जर कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICL कंपनीच्या फर्टिफ्लो NPK 750-7 या ग्रेड खताविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.